अशातच आता काही दिवसांतर हंगाम येणार आहे आणि खताच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. जवळजवळ 25% तर 85% रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. 20-20-0 याच्यामध्ये 25% वाढ झाली आहे. 24-24-0 याच्यामध्ये 23% वाढ झाली आहे. त्याचबरोबर MOP मध्ये 85% वाढ झाली आहे. त्याचबरोबर 10-26-26 याच्यामध्ये सुद्धा 25% वाढ झाली आहे. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात खताच्या किमती वाढल्या आहे. याकडे सरकारचं लक्ष नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर सरकारने या खताच्या किमती कमी केल्या पाहिजे, खतावर सबसिडी दिली पाहिजे व त्याचबरोबर जे लिंकिंगचा प्रकार आहे की तुम्हाला DAP पाहिजे असेल तर DAP बरोबर तुम्ही सल्फर घ्या, DAP बरोबर तुम्ही नॅनो युरिया घ्या, अशा पद्धतीचा आग्रह धरला जातो. त्याचबरोबर तुम्हाला युरिया पाहिजे असेल तर तुम्ही नॅनो युरिया घ्या, सल्फर घ्या, अशा पद्धतीनं लिंकिंग केलं जातं. आणि या लिंकिंगमध्ये फक्त जे कृषी सेवा केंद्र आहेत त्यांनाच दोषी धरले जातं. पण याच्यामध्ये खरे दोषी आहेत ते आहे कारखानदार. कारखानदार या कृषी जे दुकानं आहेत त्याच्यावर दबाव टाकून त्यांना लिंकिंग करायला लावतात. त्याच्यामुळे कृषी केंद्रावर कारवाई न करता त्या कारखानदारावर कारवाई केली तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जबरदस्तीने त्याला न पाहिजे असलेलं खत घ्यावं लागतं. याला आळा बसेल. आणि म्हणून या खत कंपन्या लिंकिंगसाठी कृषी केंद्राला प्रवृत्त करतात, त्यांना आग्रह धरतात, त्यांना तो माल घ्यावा लागतात जो खपत नाही आणि तो विकायला लावतात. त्या कारखानदारावर कारवाई झाली पाहिजे. शेतकऱ्यांचा एक मुद्दा उचलला आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे शेतकरी नेते बच्चू कडू आहेत. विधान परिषदेसाठी त्यांना अट घालण्यात येते, आपला पक्ष शिवसेनेत विलीन करा. आपल्याला काय वाटतं, आपण अनुभवी नेते बच्चू कडूंना काही सल्ला द्याल आपण? असं आहे, बच्चू कडूला सल्ला देण्याची आवश्यकता नाही आहे. ते स्वतः अनुभवी आहेत, शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी काम करत असतात. त्याच्यामुळे योग्य तो निर्णय ते घेतील. पक्ष विलीन करावा एक विधान परिषदेसाठी, अस्तित्व स्वतंत्र ठेवावं. तो आता त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. त्यांनी काय करावं, त्यांचे कार्यकर्ते काय म्हणतात, पदाधिकारी काय म्हणतात, यांच्यावर ते निर्णय घेतील. विलीनीकरणाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. मुंबईत आहे बच्चू कडू, 2 बैठका झाल्या एकनाथ शिंदेसोबत. कार्यकर्त्यांची मागणी आहे मंत्रिपदही मिळावशी मागणी. थँक्यू सर. एक आपण गृहमंत्री पण राहिले. नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये 2-3 दिवसापूर्वी घटना घडली. एक कथित रेड मारण्यात आली आणि त्याच्यानंतर पोलीस पथकामध्ये एवढं भांडण झालं की हाणामारीपर्यंत विषय गेला. आणि रेड सुद्धा असं म्हणतात की 500 रुपयांच्या एका फसवणुकीच्या प्रकरणात मुंबई आणि पुण्याला जाऊन मारण्यात आली होती. गृह विभागात, पोलीस विभागात हे काय सुरू आहे? माझ्याही कानावर या काही गोष्टी आल्या आहेत. सविस्तर माहिती मी घेतो आणि नंतर बोलतो. थँक्यू. मराठी सक्तीचा निर्णय जो होता 1 मे पासून तो पुढे ढकलण्यात आला म्हणून आपली आणि ऑटो चालकांना मराठी काय म्हटलं त्यांनी पुढे ढकलला? ऑटो चालकांना 1 मे पासून मराठी सक्ती करण्याचा परिवहन विभागाने ठरवलं होतं. तशी वाटचालही सुरू होती. ऑटो चालकांनी विरोध केला, जे हिंदी भाषक आहे. आता सरकारने तो निर्णय पुढे ढकलला आहे. जो मराठी सक्तीचा विषय आहे 1 मे पासून ते लागू होणार होता. पण मला वाटतं त्यांची काही चर्चा झाली, त्याच्यानंतर तो पुढे ढकललेला आहे. असं आहे, मराठी सक्तीच्या बाबतीत असं आहे की जुजबी मराठी तरी बोलता आली पाहिजे. 8-10 वाक्य तरी बोलता आले त्या टॅक्सीधारकाला तर काही अडचण नाही. पण आम्ही तेही बोलणार नाही अशी जर कोणाची भावना असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. 8-10 वाक्य शिकायला 2 दिवसामध्ये कोणी शिकू शकतो. आणि साहजिकच आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही जेव्हा राहता
तेव्हा इथली मराठी भाषा आहे आणि मराठी भाषेचे 8-10 वाक्य शिकायला कोणाची काही अडचण नसू नये. त्याच्यामुळे लवकरात लवकर हा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. का त्यांना काही निबंध थोडीच लिहावा लागणार आहे मराठीमध्ये. टॅक्सी चालकांना काय निबंध लिहा, मराठीमध्ये व्याख्यान द्या. अहो त्यांनी 8-10 जे काही दुर्बी वाक्य आहे ते जरी बोलण्याचं त्यांनी मान्य केलं तर हा प्रश्न सुटू शकतो. हिंदी में यही सवाल जो मराठी सक्ती का लेकर था एक आगे बढ़ाई गई है, क्या कहना है आपका? मराठी में जो मुंबई के जो टैक्सी चालक है उनको 1 मई से कंपलसरी किया गया था राज्य शासन ने कि उन्होंने मराठी में बातचीत करना चाहिए. और मेरा भी ये मानना है कि महाराष्ट्र की भाषा मराठी है और यहाँ जो भी आता है उसको 8-10 सेंटेंस बोलना आना चाहिए. उसको क्या मराठी में निबंध लिखना नहीं या भाषण देना नहीं है, सिर्फ 8-10 सेंटेंस भी उन्होंने याद कर लिए तो ये काम हो सकता है, ये काम चल सकता है. और इसको कोई विरोध करेगा नहीं ऐसी मेरी मानना है. क्योंकि महाराष्ट्र में आके हम 8-10 सेंटेंस भी नहीं रट के बोल पाएंगे, ऐसा बोलना भी गलत है. और करके 8-10 सेंटेंस भी इन सभी टैक्सी धारक है या तुम्हारे ऑटो धारक है इन्होंने बोलना चाहिए. और 2 दिन में ये 8-10 सेंटेंस कोई भी सीख सकता है. थैंक यू.